मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत पवना लेक कॅम्पेनला। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जर तुम्ही देखील आता या वीकेंडला वगैरे प्लॅन करत असाल पवना लेक कॅम्पेनचा, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आपण या व्हिडिओमध्ये सगळी काही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही पवनाचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी दोन रोड आहेत। एक तर तुम्ही हिंजवडी मार्गे जाऊ शकता किंवा दुसरं म्हणजे पिरंगुट मार्गे तुम्ही जाऊ शकता। आणि जर तुम्ही अर्ली मॉर्निंग निघत असाल तर तुम्ही जर पिरंगुट मार्गेच जावा, कारण त्यानंतर तुम्हाला तिथे हडशीसुद्धा एक स्पॉट आहे जो तुमचा ह्याच ट्रिपमध्ये कंप्लीट होणार आहे। कारण हडशीमध्ये सुद्धा खूप छान असं संत दर्शनाचं त्यांनी केलेलं आहे, तर तुमचा तो पॉईंट होऊ शकतो आणि त्यानंतर तुम्ही इव्हिनिंगपर्यंत पवनाला पोहोचू शकता। जाता जाताच तुम्हाला असं काही सुंदर असे स्पॉट बघायला मिळतील। हे जसं की तुम्ही धबधबा वगैरे बघू शकता। छोटासा आहे पण खूप छान आहे, म्हणजे एक मेमरी बनून जाईल। आणि गर्दीसुद्धा असते, त्यामुळे तुम्ही ते सुद्धा एक्सप्लोअर करू शकता। आणि पवनाचं रजिस्ट्रेशन तुम्ही जर वीकेंडला जाणार असाल तर आधीच केलेलं बरं पडतं, बिकॉज वीकेंडमध्ये जर तुम्ही ऑन द स्पॉट एंट्री घ्यायला गेलात तर तुम्हाला मोस्टली एंट्री नाही भेटत, कारण सगळे बुक झालेले असतात टेंट। त्यामुळे तुम्ही आधीच बुकिंग करायला पाहिजे। इन केस जर तुम्ही ऑन द स्पॉट गेला बाय चान्स काहीतरी कारणाने, तरी देखील लकीली भेटलं तर भेटू शकतं, पण ते दुसरा पण ऑप्शन देतात, तुम्ही कार कॅम्पेन करू शकता। बाकी तुम्ही सगळं तिथलं ॲक्सेस करू शकता। प्लस तुम्ही जातानाच आधी गुगलवरती सगळ्या टेंट्सचे म्हणजे सगळ्या कॅम्पेनचे रिव्ह्यूज वगैरे बघून जाऊ शकता, कारण असे काही आहेत की ज्यांचे रिव्ह्यू खराब आहेत आणि तिथलं एन्व्हायरमेंटसुद्धा। सो तुम्ही तीसुद्धा प्रिकॉशन घ्या आणि आधीच रिव्ह्यू म्हणजे वाचून जा। त्यानंतर जर तुम्ही आता रेनी सीझनमध्ये जात असाल तर जे बाहेरच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, जसे स्पोर्ट्स आहे किंवा डान्स असतो वगैरे, ते थोडंसं तुम्हाला नाही मिळणार, कारण पावसामुळे जास्तच ती पूर्ण एरिया म्हणजे एन्व्हायरमेंट नाही होत आहे तिथं, की जिथं तुम्ही डान्स वगैरे कराल किंवा गेम्स वगैरे खेळाल। इनडोअर वगैरे तुम्हाला सगळं काही भेटेल, पण आउटडोअर गेम्स वगैरे काही भेटणार नाही। तर आम्ही ज्या कॅम्पेनसाठी गेलेलो होतो तिथला हे आहेत, तिथे 3 टाईप्सचे टेंट होते, बघू शकता। तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच। आणि प्राइसिंग हे तिन्हीचे पण वेगवेगळे होते। पार्किंगचा तिथं काहीसुद्धा इश्यू नाही आहे, पार्किंग तुम्हाला इझिली अवेलेबल मिळेल। आणि टाईम त्यांचं म्हणजे ते आपल्याला चावी देतात इव्हिनिंगला 4-5 वाजता वगैरे देतात। त्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट मिळतो। ब्रेकफास्ट, डिनर आणि लंच तुम्हाला इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये। आता तिथं गेल्यानंतर पहिला काय करायचं, जेव्हा ते तुम्हाला टेंट असाइन करतात किंवा तुम्हाला ते चावी देतात, त्यानंतर तुम्ही पहिला सेट होऊन तुम्ही सुरुवातीला 1 तास तिथला एरिया पूर्ण एक्सप्लोअर करू शकता। खूप काही आहे एक्सप्लोअर करण्यासाठी, खूप जास्त एरिया छान आहे। प्लस एन्व्हायरमेंट असं आहे की तुम्ही फिरू शकता चांगलं। त्यानंतर ते स्नॅक्स देतात इव्हिनिंगला गेल्याच। तर आम्ही ज्या दिवशी गेलो तेव्हा तिथे मिसळपाव होता आणि चहा। त्यानंतर इव्हिनिंगला तुम्हाला आणखीन एक स्नॅक होतं, तंदूर। आणि हे काय अशा टाईपचे टेंट तुम्हाला तिथं बघायला मिळेल। प्राइसिंग ही 1000च्या पुढे आहे, डिपेंड्स तुम्ही कोणत्या टाईममध्ये चाललाय आणि तुम्ही कोणता टेंट चूज करताय, तिथं व्हेरिएशन्स आहेत। म्हणजे काही टेंट्स असे आहेत की जे लेकच्या एकदम जवळच आहेत, डायरेक्ट तुम्हाला लेक व्ह्यू वगैरे मिळतो। हे जे टेंट आहेत हे थोडेसे मागच्या साईडला आहेत, तर ह्याचे प्राईस व्हॅरी होते तुमच्या काही तुम्ही चूज करताय। हे जे टेंट आहेत ते खूप जास्त मोठे आणि स्पेशियस आहेत, इथून डायरेक्ट तुम्हाला बाहेरचा लेक व्ह्यू वगैरे मिळतो। प्लस याच्यामध्ये तुम्हाला आतच सगळ्या अमेनिटीज बघायला मिळतील, जसं की वॉश एरिया वगैरे तुम्हाला या टेंटमध्ये आतमध्येच मिळेल। बाकी जे टेंट आहेत ते जस्ट फॉर रेस्ट आहेत।
आणि तिसरा टेंट म्हणजे हे नॉर्मल टेंट आहेत. याची सगळ्यात प्राईस कमी आहे. त्यानंतर ट्रायंगल टेंट येतात आणि त्यानंतर ते जे मोठेवाले दाखवले ते. आणि इव्हिनिंगला तर बघू शकता किती सुंदर असा एन्व्हायरमेंट रेडी होतो इथे. आणि जर क्राऊड चांगला असेल तर ऑब्वियसली छानच दिवस जातो. तर तुम्ही छान स्नॅक्स वगैरे घेऊन एन्जॉय करू शकता. एक रिलॅक्स तुमचं माइंड तिथं सेट होतं. पावसामुळे थोडंसं तुम्ही जास्त एक्सपेक्ट नाही करू शकत की छान जाईल, बिकॉज तुम्हाला इनडोअरच सगळं काही करावं लागतं. जर तुम्हाला सुद्धा एक छान वीकेंड स्पेंड करायचं असेल, वन डे स्टेसाठी तुम्ही पण जर लोकेशन शोधत असाल किंवा एक स्पॉट शोधत असाल तर पवना लेक कॅम्पेन बेस्ट आहे. तुम्ही नक्की एक्सप्लोअर करू शकता, कारण छान डे स्पेंड होतो, छान लोक भेटतात, काही नवीन आठवणी क्रिएट होतात. त्यानंतर इव्हिनिंगला डान्स असतो, DJ डान्स असतो, त्यानंतर लाईव्ह म्युझिक असतं. तर तुम्ही नवीन नवीन काही एक्सप्लोअर करू शकता इथे येऊन. सोबतच तुम्ही मॉर्निंगला उठल्यानंतर ट्रेक वगैरे करू शकता. जर तुम्हाला ट्रेकची आवड असेल तर तुम्ही नक्की इथे ट्रेक करू शकता. खूप छान वातावरण आहे ट्रेकसाठी सुद्धा. बघू शकता पावसाळ्यामुळं किती पाणी जास्त आलेलं होतं लेक कॅम्प म्हणजे पवनाला. आणि पुढे जो दिसतो तो आपला गड आहे. ओके, आता नेक्स्ट म्हणजे जर तुम्हाला टेंट नाही भेटले आणि जर तुम्ही कार कॅम्पेन करणार असाल, म्हणजे कारमध्येच तुम्ही रात्री झोपणार असाल, तर तुम्हाला काय गोष्टी घ्याव्या लागेल. तर ते ऑलमोस्ट सगळं प्रोव्हाइड करतात, पांघरूण वगैरे, म्हणजे ब्लँकेट अँड बेडशीट्स वगैरे. बट सजेस्ट करेन की तुम्ही तुमचंसुद्धा घेऊन जा त्याच्या इन्स्टेड. आणि त्यानंतर मिनी फॅन जर मिळाला तर आधीच तुम्ही मिनी फॅन तुमच्यासोबत कॅरी करा, जो की कार कॅम्पेनसाठी बेस्ट आहे. प्लस मच्छर जास्त असतात बाहेर आणि इथं तर खूपच जास्त आहे, कारण झाडच जास्त आहे तिकडं. तर त्याच्यामुळे तुम्ही मच्छरांसाठी सुद्धा कॅरी करू शकता. त्यासोबतच बाकी तर इसेन्शियल आहे, पॉवर बँक वगैरे तुम्ही कॅरी करू शकता, कारण तिथे भरपूर लोक असतात आणि पॉवर सप्लाय कमी असतो. त्यामुळं टाईम लागतो कोणाला चार्जिंग वगैरे करायचं असेल तर. त्याच्यामुळं पॉवर बँकसुद्धा तुम्ही कॅरी करू शकता. प्लस पाणी, वॉटर बॉटल्स, त्यानंतर कोल्ड्रिंक्स वगैरे तुम्हाला इथे मॅक्झिमम प्राईसला भेटतं. जसं की आता आम्ही जेव्हा घेतलं तेव्हा नॉर्मली आपल्याला थम्सअप वगैरे 30-35ला येतं, तर तिकडे डबलने ते सेल करतात. तर इट्स बेटर की तुम्ही तुमचंसुद्धा कॅरी करू शकता. जर बाय कार जात असेल तर तुम्ही स्नॅक्स वगैरेसुद्धा तुम्हाला कॅरी करा, जे बेस्ट आहे. आणि जर किड्स असेल तर तुम्ही अजूनच स्नॅक्स वगैरे घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला इव्हिनिंगला स्नॅक्ससुद्धा ते दिलं. तंदूर होता, व्हेज अँड नॉनव्हेज तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स इकडे अवेलेबल होतील. सेम इन द डिनर ऑल्सो यू गेट व्हेज अँड नॉनव्हेज बोथ ऑप्शन्स. सो तुम्ही कोणताही चूज करू शकता. फूड क्वालिटीज अगेन डिपेंड्स ऑन तुम्ही कोणत्या कॅम्पेनचं चूज केलेलं आहे, आणि प्रत्येकाच्या ह्याच्यातून म्हणजे डिफरंट आहे, त्यामुळे रिव्ह्यू नाही देता येणार. आणि सकाळी इन द मॉर्निंग जसं की सांगितलं, जर तुम्ही जर ट्रेक पर्सन असाल तर तुम्ही इकडे नक्की ट्रेकला जाऊ शकता. खूप लोक ट्रेकिंग करतात इकडे मॉर्निंगला, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हायरल इंडियनला व्हिजिट करा.